हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 38. विषयेन्द्रियसंयोगात् यत्तद्ग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखं राजसं स्मृतम्. विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगामुळे आरंभी अमृताप्रमाणे भासणारे परंतु अंतिम परिणामी विषासारखे असणारे असे सुख राजस म्हणून लक्षात ठेवले जाते. आता भगवंत श्री राजस सौख्याबद्दल सांगत आहेत. जे सुख विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगामुळे प्राप्त होते त्याला राजस सुख असे म्हणतात. बाह्यसृष्टीतील विषयाचे ज्ञान ज्ञानेंद्रियांना होते. त्या विषयाचे विश्लेषण मेंदू स्मृतीच्या मदतीने प्रक्षेपित करतो. यामुळे इंद्रियांनी ग्रहण केलेल्या विषयाचे ज्ञान मनाला होते. आता वास्तविक मनाने आत्मप्रेरणेने त्या विषयासंबंधी कर्मेंद्रियांकडून काम करवून घ्यायला पाहिजे. तसे झाले तर ते सात्विक सुख होईल. परंतु असे होत नाही, कारण आपली देहादी इंद्रिय आणि स्वतः मन ही महाविषयासक्त असतात. मनाची निर्मिती विषयांमधूनच झालेली असते. त्यामुळे देहादी इंद्रियांना आणि मनाला ज्याप्रमाणे सौख्य वाटेल त्याप्रमाणे त्या बाह्य विषयाचे सौख्य इंद्रियांकडून उपभोगले जाते. आत्मप्रेरणा दूर राहते. अशा सुखाला राजस सुख असे म्हणतात. यासाठी काहीही अभ्यास किंवा प्रयास करावा लागत नाही, कारण विषयासक्त इंद्रिय आणि मन आपोआप विषय सुखाकडे आकृष्ट होतात. जिभेला लाळ आपोआप सुटते. वांछा आपली आपण निर्माण होते. यामुळे भोग निर्माण होतात. हसत कर्म करावे, भोगत रडत तेची परिणामी. हसत कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी. अशी या उपभोगांची परिस्थिती निर्माण होते. कारण अशा सौख्यामुळे अंतिम दुःखच वाट्याला येते. कितीही उपभोग मिळाले तरी देह आणि इंद्रिय यांची तृप्ती कधीही होत नाही. त्यांची हाव न संपणारी असते. त्यामुळे सौख्य कसे ते लाभतच नाही. ज्याने उपभोग घेतलेले आहेत त्याला काही कारणाने ते उपभोग घ्यायला मिळाले नाहीत तर त्यामुळे त्याला फार फार त्रास होतो. खाल्ले प्यायलेल्याला जिभेला चैन पडत नाही. त्यामुळे अशा सुखापासून कधीही तृप्ती होत नाही. तळमळ होत राहते. नवनवीन उपभोगांची चटक लागते. हे उपभोग अंतिमता दुःखाकडे घेऊन जातात आणि त्यामुळे ते विषासारखे होतात. कारण विषयाचा संयोग हा स्वाभाविकच त्याच्या विरुद्ध अशा वियोगाकडे घेऊन जातो. येथे स्मृतम असा शब्द वापरलेला आहे. त्याला एक विशेष अर्थ आहे. विषय उपभोगताना क्षणिक सौख्य आणि त्या पाठोपाठ त्या विषयाची आणखी हाव सुटल्यामुळे निर्माण झालेली अतृप्ती, की त्यामुळे दुःख, अशी ही सुखदुःखाची एक मालिकाच तयार होते. हे असे प्रत्येक प्रकारच्या विषयाबद्दल होत राहते. कारण राजस सुख प्रत्येक विषय वस्तूबद्दल आकर्षित होत असते. राजस सुखाला विश्वातील प्रत्येक उपभोग्य वस्तू हवी असते. त्याला समाधान कसे ते माहीत नसते. यास्तव येथे भगवंत श्री सांगत आहेत की हे राजस सुखाचे लक्षण नीट लक्षात ठेवावे, स्मृतीत सतत जतन करावे आणि या मागे धावू नये. यालाच जोडून पुढचा श्लोक क्रमांक 39. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मना निद्रा
निद्रालस्य प्रमादोत्थन